Hello students, welcome to all of you, and today we are going to deal with the poem My Last Duchess by Robert Browning. रॉबर्ट ब्राउनिंगची पोएम आहे माय लास्ट डचेस. ही पोएम आज आपण बघणार आहोत. So first of all, before going towards the direct poem, we are going to see the about author. My Last Duchess by Robert Browning. So Robert Browning, one of the major famous poet from the English literature. Robert Browning was born on 1812 and died in 1889. 1812 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1889 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता हे पॉइंट मी तुम्हाला सांगत आहे अबाउट पोएट आणि अबाउट पोएम, याच्यामधून पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे जे पॉइंट मी सांगतोय ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, अदरवाईज त्याला क्लिक करून घ्या. Whatever feel you easy, you can do that. So the master of dramatic monologue. Robert Browning is called as a master of dramatic monologue. Dramatic monologue, it is a kind of poetry. ड्रामॅटिक मोनोलॉग काय आहे? एक कवितेचा प्रकार आहे. याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो ड्रामॅटिक मोनोलॉग ज्याच्यामध्ये स्पीकर जो आहे सिंगल स्पीकर असतो अँड ही इज अज्युमिंग दॅट देर इज अ ऑडियन्स और देर इज अ लिसनर इन फ्रंट ऑफ देम. त्याच्या समोर लिसनर आहे असे कन्सिडर करून तो एक पात्री प्रयोग करतो, एक पात्री जे आहे तो बोलतो, त्याला आपण ड्रामॅटिक मोनोलॉग म्हणतो. सो फॉर मोर डिटेल, फॉर मोर अंडरस्टँडिंग, यू मे सर्च अबाउट ड्रामॅटिक मोनोलॉग ऑन विकिपीडिया or on other things. So he was a master in a dramatic monologue and mighty name among the Victorian poet. So Robert Browning, called as a Victorian poet, Robert Browning हे Victorian poet होते, was born on the May of born in the May of 1812 as the only son of Robert and Sarah Browning in Camberwell, a suburb of London. He had a sister, Serenana. His extraordinary father was a abolitionist and noble as a heart, intellectual, inclined, and opposed the cruel principle and justice practice of slavery. His father also fight against the slavery. गुलामगिरीच्या विरोधामध्ये त्यांनी लढा दिलेला होता. On moral grounds, he chose to be a bank clerk rather than be in a charge of his family plantation in the West Indies. त्यांना फॅमिली प्लांटेशन मीन्स फॅमिलीचा जाऊन वेस्ट इंडिज मध्ये जाऊन स्लेव्ज लोकांना बनवणे, तिथल्या लोकांवर राज्य करणे, याच्यापेक्षा त्यांनी बँकेमध्ये नोकरी पत्कारली होती रॉबर्ट ब्राउनिंगच्या वडिलांनी. ग्रोइंग अप अंडर द रूफ ऑफ हिज फादर अँड एरुडेट स्कॉलर द पोएट, Browning was fluent in French, Greek, and Italian and Latin by the age of 14. 14 वर्षाचे असतानाच त्यांनी ह्या सर्व भाषांमध्ये पारंगत झाले होते. द रोमॅन्टिक पोएट स्पेशली शैली वॉज हिज आयकॉन. रोमॅन्टिक पोएट जे आहेत शैली, पीबी शैली, हे त्यांचे रॉबर्ट ब्राउनिंगचे आयकॉन होते, त्यांना ते फॉलो करायचे. With the Shelley as a role model, Browning becomes the atheistic and vegetarian. Atheistic, it is a kind of religious practices in a Christianity. ख्रिश्चन धर्मामधले जे आहे एक सब कास्ट आहे, किंवा त्याला आपण हिंदूमध्ये जशा म्हणतो आपण तशा पद्धती ख्रिश्चॅनिटी मधले. अँड अ व्हेजिटेरियन बट लॅटर बिकम अ थेस्ट अँड इट मीट. नंतर ते थेस्ड बनले आणि मीट वगैरे खायला लागते. सो दिस इज the kind of religion or sub-religion in Christianity. At the age of 16, he joined the University College of London but left after just 1 year. His parents were evangelical faith. This meant that he could not go to the Oxford or Cambridge University. Both they open only for the member of the Church of the England. आणि त्यावेळेसच्या ज्या विद्यापीठ होत्या त्या फक्त जे चर्चचे मेंबर असायचे त्यांच्या मुलांसाठी किंवा त्यांच्यासाठीच ह्या युनिव्हर्सिटीज ओपन असायच्या. इतर लोकांसाठी या युनिव्हर्सिटी ज्या आहे ओपन नसायच्या. द रिलिजन इज, धर्माचा पगडा खूप त्यांच्या याच्यावर होता किंवा त्यांच्या सोसायटीवर होता. ब्राउनिंग मदर्स हॅड अ इमर्स म्युझिकल टॅलेंट अँड द ब्राउनिंग ट्राय टू हँड अ म्युझिकल कंपोजिशन. अँड हिज मदर, रॉबर्ट ब्राउनिंग्स मदर वॉज अ मास्टर इन म्युझिक. And so that's why he tried to gain the knowledge or try to gain the hand over the music शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. However, he gave up any thought of a regular job
डेडिकेटिंग हिमसेल्फ टू द रायटिंग ऑफ पोएट्री. आणि त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही रेग्युलर जॉब न करता फक्त पोएट्री लिहिण्यासाठी त्यांनी त्याचा पूर्ण जीवन व्यतीत केलं किंवा पोएट्री लिहिली. हे स्टे विथ हिज पॅरेंट अंटिल द एज ऑफ 34, अनयुज्युअल इन वेस्टर्न सोसायटीज. आता वयाच्या 34 वर्षापर्यंत ते त्यांच्या पॅरेंट सोबत राहिले, जी की एक अनयुज्युअल थिंग होती. इन द वेस्टर्न कंट्रीज वी कॅन सी द पीपल ऑर द चिल्ड्रन्स वेन दे बिकम द 12-year old or the 14-year-old, they are separated from their parents. आपण वेस्टर्न कंट्रीज मध्ये जर तुम्ही बघितलं 14 वर्षाचे 15 वर्षाचा मुलगा झाला, जेव्हा त्याला कळायला लागलं, समजायला लागलं, तर ते त्यांच्या पॅरेंट्स पासून सेपरेट होतात, स्वतःचं काम करतात, स्वतःचं एज्युकेशन स्वतःच्या याच्यातून पूर्ण करतात. पण हे जे आहेत वयाच्या 34व्या वर्षापर्यंत त्यांच्या पॅरेंट्स सोबत राहिले. His father sponsored the publication of son's poems and he had a brilliant home education in a classic and languages. आणि त्यांच्या वडिलांनीच त्यांचं जे पहिलं पुस्तक होतं ते स्पॉन्सर केलं होतं, पब्लिकेशन त्याचं त्यांच्या वडिलांनीच केलं होतं. त्याच्यासाठी पैसा जो आहे, मनी प्रोव्हाइड करण्याचं काम त्याच्या वडिलांनीच केलं होतं. अँड ही हॅड अ ब्रिलियंट एज्युकेशन, क्लासिकल अँड लँग्वेजचं जे खरं एज्युकेशन आहे ते त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालं होतं. During this time, he met Elizabeth Barrett, who were the more famous than Browning at the time. Elizabeth Barrett ला ते मिळाले, भेटले, त्यांची भेट झाली. She was another the writer. ती पण एक रायटर आहे वेस्टर्न याच्यामधली फेमस, आणि ती त्यावेळेस त्यांच्यापेक्षा जास्त फेमस होती. Falling in the love with her and desiring to free her from the controlling father, he eloped with her to the Italy and married her in 1846. 1846 मध्ये त्यांनी दोघांनी पळून जाऊन जे आहे लग्न केला, कारण त्यांच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता आणि ते खूप डॉमिनेटिंग होते. त्याच्यामुळे त्यांनी इलोप म्हणजे पळून जाऊन लग्न करणे, विवाह करणे. इलोप म्हणजे पळून जाऊन विवाह करणे. सो दे both of them live in Italy till the 1816, when his sonnets from the Portuguese and Man and Woman were written here. आणि त्यांचे हे जे वर्क आहे ते वर्क त्याच काळामध्ये इटलीमध्ये त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये आफ्टर हिज मॅरेज त्यांनी ते तिथं लिहिले, इटलीमध्येच लिहिले, त्याच काळामध्ये ते लिहिल्या गेले. His dramatiz Personae was published in 1863. The two had a son, Robert Penn Browning. The poet died in Venice. त्यांचा मृत्यू जो आहे व्हेनिस मध्ये झाला, इटली, in 1889. इटलीमध्ये त्यांचा मृत्यू, व्हेनिस इटलीमध्ये त्यांचा मृत्यू 1889 मध्ये झाला. अँड ड्युरिंग टू द पोएट्स कॉर्नर दॅट इज द प्लेस इन वेनमिस्टर ॲबी, त्या ठिकाणची ती जागा आहे, त्या ठिकाणी त्यांना त्यांची जी ग्रेव आहे, त्यांची कबर आहे ती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. हिज शॉर्टर पोएटिक वर्क्स also are a superior merit. Paraphrase Lover, My Last Duchess, Rabbi Ben Ezra, these are his famous works. How they brought the God news from the gent to acts, the pie people, the Hemelian are eternal testaments of his poetic power. These are his famous works. This can be considered as his famous work. हे त्यांचे फेमस वर्क आपण कन्सिडर करू शकतो. सो टुडे वी असोसिएट ब्राउनिंग्स विथ द ड्रामॅटिक मोनोलॉग. आज जे आहे, आज आपण रॉबर्ट ब्राउनिंगची जी प्रेझेंट पोएम आहे माय लास्ट डचेस ही बघणार आहोत. इट इज अ काइंड ऑफ ड्रामॅटिक मोनोलॉग अँड राईटफुल टू से ही वॉज अन आर्टिस्ट फॉर एक्सेलन्स इन दिस फॉर्म. आणि रॉबर्ट ब्राउनिंग यांनीच हे ड्रामॅटिक मोनोलॉग हा जो फॉर्मॅट आहे याच्यामध्ये मास्टरी किंवा एक्सलन्स त्यांनी दाखवलं होतं. रॉबर्ट ब्राउनिंग जे आहेत ते स्पेशली ही वॉज नोन फॉर द ड्रामॅटिक मोनोलॉग, manipulating it according to the demands to the particular context that he presented in this poem. In dramatic monologue there is a single speaker. आता ड्रामॅटिक मोनोलॉग म्हणजे काय? सो देअर इज अ सिंगल स्पीकर, एकच स्पीकर असतो तिथं, हू वर्ड्स इसेन्शियली एनॅक्ट अ ड्रामा फॉर द रीडर. ते रीडरसाठी एका ड्रामा सारखे वागतात, एका डायलॉग सारखे वाटतात. दे टू वर्ड्स दॅट आर ऑपरेटिव्ह हिअर द ड्रामा अँड मोनोलॉग. ड्रामा आणि मोनोलॉग मिळून हा वर्ड बनलेला आहे ड्रामॅटिक मोनोलॉग.
इन इसेन्स अ ड्रॅमॅटिक मोनोलॉग स्पोकन बाय अ सिंगल स्पीकर, एका सिंगल स्पीकर कडून तो बोलला जातो. हॅज ऑल द क्वालिटीज ऑफ अ ड्रामा, ड्रामाच्या सगळ्या क्वालिटीज त्याच्यामध्ये असतात. मीन्स ड्रामाच्या कोणत्या कोणत्या क्वालिटीज असतात? कॅरेक्टरायझेशन, त्याच्यात कॅरेक्टर असतात, त्याच्यामध्ये प्लॉट असतो, त्याच्यामध्ये एक क्लायमॅक्स असतो, कॉन्फ्लिक्ट असते. सो सच काइंड ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स, सॉल्युलिकी असते. So these are the characteristics of drama that we can find in the poetry. That's why that kind of poetry is called as a dramatic monologue. त्याला आपण dramatic monologue म्हणतो. In which the speaker lays bare his thoughts. In a dramatic monologue, the speaker reveals the hidden aspect of his characters. आणि त्याच्या कॅरेक्टरचे, इनर कॅरेक्टरचे जे आहे अनइंटेन्शनली, त्याच्या कॅरेक्टरचे जे आहेत इनर ऍस्पेक्ट जे आहेत, हिडन ऍस्पेक्ट, तो रिव्हील करतो या ड्रॅमॅटिक मोनोलॉग मधून. देर आर द सायलेंट लिस्नर ऑर द ऑडिटर इन अ ड्रॅमॅटिक मोनोलॉग. आणि ड्रॅमॅटिक मोनोलॉग मधला जो लिस्नर असतो, दुसरा व्यक्ती असतो, तो कसा असतो? सायलेंट असतो, त्याचं कुठलंही काम नसतं. तो तिथं प्रेझेन्स असतो का नसतो हे पण आपल्याला कळत नाही, पण त्याचा कुठलाही शब्द या पोएम मध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्यालाच आपण ड्रॅमॅटिक मोनोलॉग म्हणतो. सो दिस इज द प्रेझेंट पोएम माय लास्ट डचेस. द एंटायर पोएम My Last Duchess is a speech uttered by the cruel Duke. आता ही सगळी पोएम आहे, ही कोणी म्हटलेली आहे, कोणाच्या तोंडातून आलेली आहे? एक क्रुएल ड्यूक होता, एक राजा होता जुन्या काळाचा. कोणता? ड्यूक ऑफ फेरेरा. हा ड्यूकचा अर्थ काय होतो? ड्यूक मीन्स द किंग ऑफ फेरेरा. कुठला किंग? फेरेरा नावाच्या शहराचा जो किंग होता, त्या किंगच्या तोंडातून किंवा त्याच्या याच्यामधून ही जी पोएम आहे ती आलेली आहे. While he negotiate the terms of his second marriage with an एमर्सी. आणि तो काय करतो आहे, त्याला दुसरं लग्न करायचं असतं आणि त्या दुसऱ्या लग्नाचे ज्या टर्म्स आहेत किंवा टर्म्स अँड कंडिशन्स आहेत लग्नामध्ये, तो त्या नेगोशिएट करतोय, की तो सांगण्याचा प्रयत्न तो त्या एमर्सीला करतोय. एमर्सी म्हणजे दूत किंवा गुप्तहेर आपण म्हणतो त्याला, दुसऱ्या राजाचा, ज्या राजाची ती मुलगी होती त्या राजाने त्याच्याकडे तो गुप्तहेर पाठवलेला असतो किंवा तो मॅसेंजर पाठवलेला असतो त्याच्याशी बोलण्यासाठी, आणि तो त्याच्याशी हे सगळं डिस्कस करतो ही पोएम. हाऊ हिज फर्स्ट मॅरेज हॅड एंडेड कॉन्स्टिट्यूट्स द ड्रामा ऑफ द पोएम. आणि त्याचं पहिलं मॅरेज जे आहे ते कशा पद्धतीने संपलं, त्याची पहिली वाईफ कशी होती त्या ड्यूकची, हे या पोएम मधून तो सांगायचा प्रयत्न आपल्याला करतोय. The poem has a 28 rhyming couplets in iambic pentameter. My Last Duchess was published in 1842. 1842 मध्ये ती पब्लिश झाली. आणि इन अ बुक ऑफ ड्रॅमॅटिक लिरिक्स, ड्रॅमॅटिक लिरिक्स नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ही पोएम पब्लिश झालेला आपल्याला दिसून येते. सो द पर्टिक्युलर पोएम माय लास्ट डचेस हॅज अ हिस्टोरिकल रेफरन्स. या पोएमला जे आहे एक हिस्टोरिकल रेफरन्स आहे. ही अशीच काल्पनिक ही पोएम लिहिला गेलेली नाहीये, तर एक रिअल इन्सिडेंटवर ही पोएम बेस आहे. काय होता तो रिअल इन्सिडेंट? बघा इथं. क्रिटिक थिंक्स, क्रिटिक मीन्स दोज historical persons or the other people thinks that the character of the merciless duke, merciless म्हणजे तो जो ड्यूक होता, तो राजा, जो क्रुएल राजा होता, इट इज बेस्ड ऑन द रियल लाईफ ड्यूक. रियल लाईफ राजा कोण होता? अल्फेन्सो सेकंड ऑफ फरेरा. अल्फेन्सो सेकंड नावाचा जो राजा होता फरेरा देशाचा किंवा त्या प्रदेशाचा, त्याच्यावर ही बेस पोएम आहे. अ यंग रेनायसन्स अरिस्टोक्रॉट हु लव आर्ट अँड हुज यंग वाईफ लुसी सेझा. त्याची जी बायको होती जी एक्सपायर झालेली आहे, माय लास्ट डचेस. कोणती लास्ट डचेस? तर त्या लास्ट डचेसचं नाव काय आहे? हे आहे लुसी सेझा. अंडर द सस्पिशियस सर्कमस्टान्सेस इन 1561. 1561 मध्ये तिचा मृत्यू झालेला असतो. ही ओरिजिनल गोष्ट आहे किंवा ही ओरिजिनल हिस्टोरिकल रेफरन्स आहे आणि त्याच्यावर रॉबर्ट ब्राउनिंगने ही पोएम लिहिलेली आहे. लुसेझिया बिलॉंग टू द Medici family. During the Lucretia's lifeline, the Medicas still building their fortune and power were demand inferior by the other noble clans. Luceria was married at 14. 14व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि मिस्टेरिकली 17व्या वर्षी त्यांचे डेथ झाली. सो ही एक ओरिजिनल स्टोरी आहे आणि याच्यावर बेस ही पोएम लिहिला गेलेली आहे. आफ्टर द डेथ अल्फेन्सो मॅरिड टू द निस. आणि त्याच्यानंतर आफ्टर दॅट डेट जो अल्फेन्सो जो ड्यूक होता, ड्यूक अल्फेन्सो याने कोणाशी लग्न केलं?
नीस ऑफ कोर्ट ऑफ ट्रायल हिच्याशी त्यांनी लग्न केलं. आता त्यावेळेसचे जे राजे महाराजे किंवा हे सरदार हे असायचे, तर त्यांचे जे पुत्र आहे किंवा त्यांच्या ज्या मुली आहेत, डॉटर ऑफ किंवा नीस ऑफ, सन ऑफ असे म्हणून ओळखल्या जायचे. सो दिस सीम्स टू हॅव बीन अन इन्स्पिरेशन फ्रॉम विच ब्राउनिंग क्राफ्टेड हिज मोनोलॉग. आणि हेच इन्स्पिरेशन आहे किंवा हीच ती ओरिजिनल स्टोरी आहे जिथून रॉबर्ट ब्राउनिंगने ही स्टोरी घेतली आणि त्याच्यावर ही पोयम लिहिली. दिस इज द हिस्टोरिकल रेफरन्स. आणि हा पण इम्पॉर्टंट आहे, याच्यावरही प्रश्न विचारल्या जातात. सो दिस इज द बॅकग्राऊंड ऑफ रॉबर्ट ब्राउनिंग पोयम माय लास्ट डचेस. माय लास्ट डचेसचं हे बॅकग्राऊंड आहे की ज्या बॅकग्राऊंडमुळे ही पोयम लिहिल्या गेली. सो द पोयम इज वन ऑफ द लेंदी पोयम. थोडी लेंदी आहे पोयम, बट द क्रुएलिटी ऑफ दॅट ड्यूक ऑफ फरेरा जो आहे त्याची एक क्रुएलिटी, त्याचं कॅरेक्टर ह्या मोनोलॉग मधून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न इथं पोएटने केलेला आहे. सो let's see, we are going through the lines by line explanation of the poem. See here, आवाज येत असणार आहे माझा तुम्हाला. ओके, look at the lines here. That's my last duchess painted on the wall, looking as she were alive, if she were alive. That's my last duchess. ही माझी लास्ट डचेस आहे. डचेस मीन्स दॅट राणी. ही माझी शेवटची राणी आहे. पेंटेड ऑन द वॉल, या वॉलवर पेंट केलेली. लुकिंग ॲट शी वेअर अलाइव्ह, आणि असं वाटतंय की ती अलाइव्हच आहे, जिवंतच आहे, अशा पद्धतीचं जे चित्र बनवलेलं आहे. इतकं चांगलं चित्र आहे त्या कलाकाराने ते बनवलेलं की जसं काही ती इथं जिवंत उभी आहे असं आपल्याला वाटते. आय कॉल दॅट पीस अ वंडर नाव. आणि मला असं वाटतं, मी ह्या पीसला जे आहे, ह्या आर्टला जे आहे, या चित्राला मी काय आता एक वंडर, आश्चर्य समजतो. बिकॉज इट इज सो नॅचरल. इट लुक्स लाईक शी इज स्टँडिंग हिअर. ती तो उभी आहे असं जाणवते. फ्रा पेंडॉल्फ्स हँड वर्क बिझिली अ डे. आणि हे चित्र कोणी बनवलेले आहे तर फ्रा पेंडॉल, फ्रॅक पेंडॉल नावाचा एक शिल्पकार होता. त्या शिल्पकाराने किंवा त्या कलाकाराने, त्या चित्रकाराने जे आहे हे चित्र बनवलेलं आहे. फ्रा पेंडॉल हिस्ट्री मधला एक चित्रकार होता. हँड्स वर्क बिझिली अ डे अँड देअर शी स्टँड. आणि त्याने पूर्ण दिवसभर वर्क बिझिली अ डे मीन्स त्याने पूर्ण दिवसभर हे चित्र तयार केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ती इथं उभी राहू शकली आहे, म्हणजे ती इथं आहे ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसते. अँड इन द नेक्स्ट लाईन, will it please you sit and look at her. So this is the question is asked by the duke to the messenger. आता ह्या त्या ड्यूकने त्या मॅसेंजरला हा प्रश्न विचारलेला आहे, काय की प्लीज तुम्ही इथं बसाल का, किंवा विल यू सीट हिअर अँड लुक ॲट हर. तर हा प्रश्न त्याने विचारलेला आहे. बट इट इज नॉट अ क्वेश्चन ऍक्च्युअली, इट इज अ रेथॉरिटिकल क्वेश्चन. मीन्स हे प्रश्न नाहीये, तर ही त्या ड्यूकने त्याला, त्या मॅसेंजरला एक आज्ञा दिलेली आहे की तू इथं बैस आणि या चित्राकडे बघ. त्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये विचारलेलं आहे, पण ती एक आज्ञा आहे. सो याच्यावरून आपल्याला त्या ड्यूकचं जे आहे, त्या राजाचं डॉमिनेटिंग नेचर आपल्याला दिसायला मिळते. सो इन नेक्स्ट ही सेज, I said, Trap and all by design, by never read, stranger like you that picture the consequences. And so he's saying that when I said, why I am saying that Trap and all, मी Trap and all चं नाव का घेतलेलं आहे, because that picture is that much great. हे पिक्चर एवढा ग्रेटली त्याने काढलेला आहे. आणि Trap and all चं नाव घेण्याचं कारण हे आहे की तो एक फेमस चित्रकार होता आणि त्याने काढलेलं आहे. त्याच्यामुळे तुझ्यासारखे जे स्ट्रेंजर्स आहे, स्ट्रेंजर्स लाईक यू दॅट पिक्चर द कॉन्स्टिक्युन्सेस. कॉन्स्टिक्युन्स म्हणजे ते जो हावभाव आहे त्या चित्रावर असणाऱ्या ज्या फेशियल एक्सप्रेशन आहे, वी कॅन सी दॅट फेशियल एक्सप्रेशन ऍज इट इज. द डेप्थ अँड फॅशन ऑफ इट्स अर्नेस्ट ग्लास. आणि ते जे डेप्थ अँड फॅशन ऑफ हिज अर्नेस्ट ग्लास आणि त्या ड्यूक डचेसच्या चेहऱ्यावरचे जे ग्लान्स आहे, जी लाली आहे किंवा तिच्या याच्यावरचं जे हास्य आहे, फॅशन आहे, आनंद तिच्या चेहऱ्यावर जो दिसतोय, तो कशामुळे असणार आहे तर ते चित्र कोणी काढलेलं आहे, फ्रा पेंडॉलने. आणि फ्रा पेंडॉलने का तर बट टू मायसेल्फ दे टर्न.
but to myself they turn, since none put by the curtain I have drawn for you but I. आणि तो म्हणतोय की हा जो ग्लान्स आहे, हा ग्लान्स किंवा ही लाली जी आहे ती फक्त मीच बघू शकतो, कारण ह्या ज्या पिक्चरवर जो कर्टन आहे तो कर्टन हलवण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे, त्या ड्यूकला आहे. इतर कोणीही त्या कर्टन किंवा त्या पिक्चरला बघू शकत नाही. त्याच्यावर एनी टाइम तो कर्टन पडदा टाकलेला असतो अँड ओनली दॅट ड्यूक कॅन सी दॅट पिक्चर अँड ओनली ड्यूक कॅन मूव्ह दॅट कर्टन आउट ऑफ दॅट पिक्चर. त्या पिक्चर मधून फक्त तो ड्यूकच तो कर्टन जो आहे तो हलवू शकतो. म्हणजे त्याचं एक डॉमिनेटिंग नेचर, त्याचं जे नेचर होतं याच्यामधून आपल्याला दिसून येते. सो ओनली ही कॅन रिमूव्ह दॅट कर्टन. आणि हे ग्लान्स जो आहे हा कसा आलेला आहे हे जे विचारायची हिंमत किंवा दॅट क्वेश्चन, हा क्वेश्चन प्रत्येकाला, प्रत्येक स्ट्रेंजरला पडतो, पण मी फक्त ते कर्टन हटवू शकतो असं तो म्हणतोय. अँड इन द नेक्स्ट लाईन he says, and seems as they would ask me if they does. आणि त्यांना असं विचारावंच वाटतं. कोणाला विचारावंच वाटतं? अँड सीम ते म्हणजे कोण? ते व्हिजिटर, ज्यांनी हे चित्र बघितलेलं आहे ते मला असं विचारण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना तो प्रश्न पडतो की ह्या राणीच्या चेहऱ्यावर जे आहे एवढं हास्य किंवा एवढं लाली कशामुळे आलेली आहे. अँड दे वुड आस्क मी, म्हणजे त्यांना ते विचारावंच वाटते. बट इफ दे डस्ट मीन्स इफ दे डेअर म्हणजे त्यांच्यात हिंमतच होत नाही की ते मला ते विचारू शकतील. म्हणजे राजाची जी क्रुएलिटी किंवा त्याचा जो धाक इतरांमध्ये आहे तो आपल्याला त्याच्यामधून दिसून येतो. तो म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला किंवा ज्याने हा पिक्चर बघितलाय त्याला असं वाटते की याच्याबद्दल विचारावं, पण ते त्यांची कोणाचीही हिंमत होत नाही. हाऊ सच अ ग्लान्स कम हिअर. आणि काय विचारावं असं वाटतं की हाऊ सच अ ग्लान्स कम हिअर. हा एवढा ग्लान्स किंवा एवढा जो याच्या चेहऱ्यावर जे सौंदर्य आहे ते का आलेलं आहे, एवढी लाली कशासाठी आलेली आहे हे विचारायचं प्रत्येकाची अशी इच्छा होते, ते विचारावं. बट दे डू नॉट द फर्स्ट आर यू टू टर्न अँड आज दस. आणि तू जो आहे तो मॅसेंजरला उद्देशून म्हणतोय की तूच एकटा असा नाहीये की ज्याला हा प्रश्न पडलेला असेल. प्रत्येक व्यक्तीला जो हे चित्र बघतो त्याला हे जे आहे हा प्रश्न पडतो. सर कोणाला उद्देशून म्हटलेला आहे त्यांनी? त्या मॅसेंजरला. सर डज नॉट हर हजबंड प्रेझेन्स ओनली कॉल दॅट स्पॉट ऑफ जॉय इन टू द डचेस चिक्स. आणि सर तो म्हणतोय की सर हे फक्त माझ्या असण्यामुळे किंवा माझ्या तिचा हजबंड म्हणजे मी, माझ्या प्रेझेन्समुळे तिच्या चेहऱ्यावर ही लाली आलेली नाहीये. कॉल दॅट स्पॉट ऑफ जॉय इन टू द डचेस चिक. त्या डचेसच्या चिकवर तो जॉय किंवा तो आनंद फक्त माझ्यामुळे दिसत नाहीये, तर तो कशामुळे? तर त्या फ्रा पेंडॉल्फने काय केलं असेल? मे बी दॅट फ्रा पेंडॉल चान्स टू से. मे बी त्या फ्रा पेंडॉलने ते पेंटिंग काढताना तिला असं म्हटलं असेल. काय म्हटलं असेल? किंवा तिची जी आहे एक प्रकारे स्तुती केली असेल. कशी स्तुती? हर मेंटल लॅप्स ओव्हर माय लेडीज रिस्ट टू मच. आणि हर मेंटल लॅप मीन्स तिचे जो हातावरच्या किंवा याच्यावर जो आहे लेडीज रिस्ट म्हटलेला आहे. मीन्स तिचे जो तिने घेतलेली जी शॉल असेल किंवा तिने परिधान केलेले जे कपडे असतील ते रिस्टवर, हातावर जास्त येत असतील आणि फ्रा पेंडॉलने त्याच्याबद्दल काहीतरी एखादी टिप्पणी केली असेल, एखादी गोष्ट त्याने म्हटली असेल, त्याच्यामुळे ती हसली असेल किंवा तिच्या याच्यावर चेहऱ्यावर जी आहे एवढी लाली आली असेल असं तो म्हणतोय. So risk too much or paint must never hope to reproduce the faint half plus that dies along her throat. आणि त्याच्यामुळेच त्याने अशा बोलल्यामुळेच तिच्या चेहऱ्यावर जी लाली आहे ती तिच्या थ्रोट पर्यंत, तिच्या गालावरून तिच्या मानेपर्यंत जी लाली आहे ती आलेली आपल्याला दिसून येते असं तो म्हणतोय. So that all things are told by the Duke to the messenger. Throat. Such a stuff was courtesy, she thought, and cause enough for calling up the spot of joy. आणि तिच्यासाठी एवढंच बस होतं. एखाद्या व्यक्तीने जर तिची थोडीही स्तुती केली किंवा थोडंही तिला बोललं तर जे आहे तिला एकदम आनंद व्हायचा. आणि अशा पद्धतीने दॅट इज इनफ टू
कॉल ऑफ द स्पॉट ऑफ जॉय, आणि एवढ्या बोलण्यामुळे तिच्या चेहऱ्यावर जो आहे तो आनंद तिथं आलेला आहे. शी हॅड अ हर्ट, हाऊ शॅल आय से, टू सून मेक ग्लॅड. आणि आता तो तिच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल सांगतोय. व्हाय ही हेट, तो राजा तिचा हेट का करायचा किंवा त्याला तिचा राग का यायचा, ती का माय लास्ट डचेस म्हटलेले, ती का वारली किंवा तिचा मृत्यू का झाला, हे सांगण्याचा प्रयत्न तो आता करतोय बघा. शी हॅड अ हर्ट, हाऊ शॅल आय से, टू सून मेक ग्लॅड. तिला अशा पद्धतीचं हृदय तिच्याकडे होतं की ती खूप लवकर ती हसायची किंवा तिला आनंद व्हायचा. टू इझिली इम्प्रेस, लवकर कोणाकडूनही इम्प्रेस व्हायची. शी लाईक व्हॉट एव्हर, ती कोणत्याही गोष्टीला ती लाईक करायची. शी लुक ऑन, ज्या गोष्टीकडे ती बघायची ती गोष्ट तिला आवडायची. अँड हर लुक्स वेंट एव्हरीवेअर, आणि ती कुठेही बघायची, कुठल्याही बाजूला बघायची. मीन्स ती एखाद्या राणी सारखी नाही वागायची. राणीने कसं गंभीर राहायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीला आनंद व्यतीत नाही करायला पाहिजे. मीन्स शी मस्ट हॅव टू फॉलो द ऑर्डर्स ऑर ओबे हर हजबंड, बट शी इज हॅपी. कोणीही आलं, कुठलीही गोष्ट दिली तर ती आनंदी व्हायची, प्रत्येकाकडे बघून ती असायची. सो शी हॅड अ गुड हर्ट, आणि हीच गोष्ट त्या ड्यूकला इथे आवडत नाही. अँड शी इज सेइंग दॅट एव्हरीथिंग एव्हरीवेअर म्हटलं मीन्स एव्हरीथिंग इज इक्वल टू हर, प्रत्येक गोष्ट तिच्यासारखी सारखी होती आणि ती त्याचा आनंद घ्यायची. सो सर, दिस ऑल वन माय फेवर ऍट हर ब्रेस्ट. आणि सर मीन्स दॅट मॅसेंजर, तो जो समोर व्यक्ती बसलेला आहे तो ऐकतोय तो. माय फेवर ऍट हर ब्रेस्ट दॅट ड्रॉपिंग ऑन द daylight in the west. Daylight in the west, the broth of cherries, some obsequious fool. Means in that line he is saying that, या लाईन मध्ये तो सांगण्याचा प्रयत्न करतोय की माय फेवर ऍट हर ब्रेस्ट मीन्स मी जरी एखादी गोष्ट तिला दिलेली असेल, माझं फेवर जरी तिच्यावर उदार असेल किंवा तिच्यावर मी फेवर केलेलं असतं, ऍट हर ब्रेस्ट मीन्स तिला दिलेलं असेल. द ड्रॉपिंग ऑफ द डे लाईट इन द वेस्ट मीन्स रात्र जरी झाली, अंधार जरी होत असेल, सूर्यास्त जरी होत असेल तर तिला आनंद व्हायचा. आणि पुन्हा कोणत्या गोष्टीने आनंद व्हायचा, द बॉट ऑफ चेरीज सम ऑफिशियस फूल, किंवा एखाद्या राजदरबातील एखादा ऑफिशियस म्हणजे मध्ये मध्ये करणारा व्यक्ती, जो इतरांमध्ये जो आहे, इतरांच्या मध्ये मध्ये करतो असा फुल, अशा एखाद्या मूर्खाने मध्ये मध्ये करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने जर तिच्यासाठी चेरीज जरी आणली तरी ती आनंदी व्हायची. ब्रोक इन द ओरचार्ड फॉर हर, आणि तिच्यासाठी त्या चेरीज जरी त्याने त्या याच्यामधूनच बगीच्यामधून तिच्यासाठी आणून दिल्या तरी ती आनंदी व्हायची. ऑर द व्हाईट म्यूल शी रोड विथ द राऊंड ऑफ द टेरेस, किंवा ती जर संध्याकाळच्या टायमाला त्या म्यूल म्हणजे म्यूलचा अर्थ एक्झॅक्ट काय होतो, गधड जे असतं, गधड त्याला म्यूल असं म्हणतात. तर त्याच्यावर जरी बसून ती टेरिस किंवा या राजमहालाला तिने चक्कर जरी मारला तरी ती आनंदी व्हायची. मीन ऑल अँड इच, प्रत्येक गोष्टीमध्ये ती आनंदी व्हायची. वुड ड्रॉ फ्रॉम हर लाईक द अप्रोचिंग स्पीच ऑर ब्लश ऍट लिस्ट, शी थँक मॅन. आणि कुठल्याही गोष्टीवरती आनंदी व्हायची, कुठल्याही कोणी जर तिला थोडंही बोललं काही असेल तर ती आनंदी व्हायची. शी फील हॅपी फॉर दॅट. शी थँक मॅन गॉड गुड बट थँक सम हाऊ आय नो नाऊ हाऊ ऍज इफ शी रँक. आणि ती कोणालाही थँक्स म्हणायची, कोणीही तिला हसून बघितलं किंवा कोणीही तिच्याकडे काही वस्तू तिला दिलंय तर ती हसायची. शी इज नॉट थिंकिंग दॅट आय एम द क्वीन, आय एम द डचेस अँड आय हॅव टू पे अटेन्शन टुवर्ड्स माय सेल्फ. म्हणजे एखाद्या व्यक्तीने कसं राहायला, अभिमानाने राहायला पाहिजे, तशी ती राहायची नाही, कोणालाही थँक्स म्हणायची. आणि इन नेक्स्ट लाईन, माय गिफ्ट ऑफ 900 years ओल्ड नेम. आणि आता त्याचा अभिमान बघा, त्या राजाचा, त्या ड्यूकचा अभिमान याच्यामधून आपल्याला दिसतोय की मी तिला काय दिलंय, मी काय दिलं होतं तिला. आय गिफ्टेड हर 900 years ओल्ड नेम, 900 वर्ष जुनं माझ्या घराण्याचं नाव जे आहे ते मी तिला दिलं. मीन्स मी तिच्याशी लग्न केलं, माझं नाव मी तिला दिलं विथ एनीबडीज गिफ्ट. अँड शी इज कम्पेअरिंग दॅट 900 old year नेम टू एनीबडीज गिफ्ट. म्हणजे मला आणि इतर लोकांना पण ती सारखंच जे आहे एक प्रकारे समजायची. माझं नाव जे आहे, माझं 900 वर्षापूर्वीचं नाव मी तिला दिलेलं होतं, आणि ते गिफ्ट आणि इतरांनी दिलेलं गिफ्ट जे आहे त्याच्यामध्ये ती कुठलाही भेदभाव नाही करायची. ती
आनंदीच राहायचे प्रत्येक याच्यामध्ये. वुड स्टूप टू ब्लेम दिस सॉर्ट ऑफ थ्रिपलिंग. आणि ह्या पद्धतीची जी गोष्ट आहे, ह्या पद्धतीची गोष्ट मी मान्य नाही करू शकत. ही जी गोष्ट आहे मला त्या गोष्टीचा सर्वात जास्त राग येतो किंवा ती गोष्ट मी मान्य नाही करू शकत. मी तिच्या समोर हे झुकू नाही शकत किंवा तिच्या समोर जे आहे नतमस्तक किंवा मी तिच्या समोर कमी नाही लेखून घेऊ शकत स्वतःला. इवन हॅड यू स्किल इन अ स्पीच विच आय हॅव नॉट. आणि तो आता काय म्हणतोय की जरी माझ्याकडे ते स्किल नसेल बोलायचं, ते दाखवण्याचं, जे इतर लोकांकडे आहे. आणि आता खरंच तुम्हाला असं वाटतंय का की याच्याकडे स्किल नसेल? कारण आपण जर वरची पोएम जर बघितली तर तो ह्या पद्धतीने या गोष्टी सांगतोय की तो एक चांगला पद्धतीने घुमून फिरून त्याची गोष्ट त्या मॅसेंजरला तो सांगतोय. म्हणजे त्याच्याकडे स्किल होतं. मीन्स त्याचं कॅरेक्टर आपल्याला त्या ड्यूकचं कॅरेक्टर याच्यामधून समजतंय. विच आय हॅव नॉट टू मेक यू विल quite clear to such and one and say just this or that is your disgust me. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे जे आहे, या सगळ्या गोष्टीमुळे मी डिस्गस्ट होतो, जे आहे मी मला जे आहे तो दॅट ड्यूक टू मॅसेंजर इफ यू ॲट माय प्लेस. जर तू माझ्या जागी जर असता तर तू काय केलं असतं? व्हॉट यू विल बी डू ऑल्सो टेल हर दॅट. आणि मी त्या पद्धतीनं तिला सांगितलं असतं, समजून सांगितलं असतं की नॉट टू डू सच थिंग्स. या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत तू करू नये किंवा पण मी ते करू शकत नाही. माझा जो अभिमान आहे तिच्या समोर मी दाखवू शकत नाही किंवा तिच्या समोर मी झुकू शकत नाही, असं त्याला म्हणायचं आहे. or just this or that in you disgust me, here you miss or there exceed the mark. exceed the mark means त्या पद्धतीने मी तिथं वागू शकत नाही किंवा त्या पद्धतीने मी तिथं तिला जसं वाटतंय त्या पद्धतीने मी करू शकत नाही. अँड इफ शी लेट हर सेल्फ बी लेसन सो. आणि जर तिने स्वतः हा लेसन शिकला नाही किंवा ह्या गोष्टी तिने शिकल्या नाही, हाऊ टू बिहेव विथ द हजबंड अँड हाऊ टू बिहेव विथ द अदर पीपल, लेसन सो नॉर प्लेनली सेट हर विथ टू युअर्स. नॉर प्लेनली नॉर प्लेनली सेट. जर आणि माझ्याकडे जरी ते स्किल असतं तिला त्या गोष्टी सांगायचं किंवा आय वुड लाईक टू टेल दॅट थिंग्स टू हर. मला त्या ज्या गोष्टी जरी असतात, माझ्याकडे स्किल जरी असतं की मी तिला ते सांगू शकलो असतो, पण मी तिच्या समोर झुकू शकत नाही किंवा तिच्या समोर तेवढं मी राजा आहे, मी राजा असून तिला त्या गोष्टी नाही सांगू शकत. इवन देन वुड बी सम स्टॉपिंग अँड आय चूज नेवर टू स्टूप. आणि आय चूज नेवर टू स्टूप मीन्स मी हे चूज केलं की तिच्या समोर न झुकणे किंवा तिला त्या गोष्टी न समजून सांगणे. नेवर स्टूप म्हणजे तिच्या समोर न झुकणे, तिला त्या गोष्टी न समजून सांगणे. ओ सर शी स्माईल नो डाऊट वेनेवर आय पास हर. आणि मग ओ सर तो म्हणतोय की ती हसायची, प्रत्येक वेळेस हसायची. जेव्हाही मी तिला पास करायचो, तिच्या जवळून जायचो, तेव्हा ती हसायची. आय पास हर बट हू पास विदाउट मच द सेम स्माईल. बट कोणीही तिच्या जवळून जर गेला तर ती त्याच सेम पद्धतीने त्याच्यावर हसायची. दिस ग्रेव आय कमांड्स देन ऑल स्माईल स्टॉप टुगेदर. आणि हे या पद्धतीचं जे हसणं आहे ते वाढत गेलं आणि त्याच्यानंतर मी काय केलं, मी कमांड दिली. व्हॉट कमांड ही गेव द कमांड टू किल दॅट डचेस. त्याच्यानंतर या ड्यूकने जे आहे राजाने कमांड देतो की हिला संपून टाका, हिला मारून टाका. आणि त्याच्यानंतर जे आहे आय गिव्ह कमांड देन ऑल स्माईल स्टॉप टुगेदर. आणि त्याच्यानंतर जे आहे सगळ्या स्माईल स्टॉप झाल्या, मीन्स तिचं जे हसणं होतं ते स्टॉप झालं. देअर शी स्टँड ऍज इफ अलाइव्ह. आणि आता ती इथं उभी आहे ऍज इफ अलाइव्ह, जशी मला हवी होती की मीच एकटा तिला बघू शकेल, ती एकटी फक्त माझ्यासाठी असू शकेल, अशी ती या पेंटिंग मध्ये आता उभी आहे. आणि त्याच्यानंतर तो त्या मॅसेंजरला म्हणतोय विल यू प्लीज यू राईज. आता तुम्ही उठाल का? वी विल मीट द कंपनी बिलो देन आय रिपीट. आणि आता याच्यानंतरचे जे आहे आपण खाली जाऊन खाली भेटूया. आय रिपीट द काउंट युअर मास्टर्स नोन द म्युनिसिपन्स. आणि आपण आता जे आहे खाली जाऊया, म्हणजे ते दुसऱ्या माल्यावर जे आहे त्याला ती पेंटिंग दाखवत होते. आणि आता तो म्हणतो इथून उतरून आपण आता खाली जाऊ आणि द काउंटला भेटू. द काउंट मीन्स त्या ज्याच्यासाठी तो संबंध घेऊन आलेला होता,
ज्याची मुलगी होती, त्याचा दुसऱ्या लग्नासाठी तो संबंध घेऊन आलेला होता, त्याला जाऊन आपण आता भेटूया. मास्टर्स नोन द म्युनिफन्स is ample variant that no just presence of mine for the dowry will be disallowed. आणि मला माहिती आहे की माझी जी इच्छा आहे डावरीची, माझी जी इच्छा आहे की मला डावरी म्हणजे हुंडा मिळावा ह्या राजाकडून, कोणाकडून, या काउंटकडून. काउंट म्हणजे मास्टर, मास्टर म्हणजे तो राजा, दुसरा राजा ज्याची मुलगी आता याला द्यायची आहे, दुसरं लग्न करायचं आहे त्याच्यातला. आय ample variant that the no just presence of mine फॉर द डावरी विल बी डिसअलाउ. म्हणजे माझी जी इच्छा आहे ती तो राजा किंवा तो काउंट जो आहे तो डिसअलाउ नाही करणार, तो मान्यच करेल. थ्रू हिज फेअर डॉटर सेल्फ ॲज आय अवॉइडेड ऍट स्टार्टिंग इज माय ऑब्जेक्ट. तरी पण माझी, त्यांची जी फेअर डॉटर आहे, त्यांची जी मुलगी आहे, तीच माझ्यासाठी एक डावरी सारखी आहे किंवा माझं ते प्राईम ऑब्जेक्ट आहे. मला ती जरी मिळाली तरी आनंद होईल, तरी मला हुंडा भेटणारच आहे हे मला माहिती आहे. माझी ती इच्छा ते मोडणार नाही. ने वी विल बी गो टुगेदर डाऊन सर. आणि तो म्हणतो की चला आता आपण दोघं जे आहेत, वी विल गो टुगेदर डाऊन, आपण दोघंही खाली सोबत जाऊया, त्या स्टेअर्स, त्या पायऱ्या उतरून खाली जाऊया. सर नोटीस नेपच्यून थ्रू द टेमिंग सी हॉर्स. आणि सर हा पुतळा जो आहे तो बघा, त्याच्याकडे लक्ष द्या. नेपच्यूनचा पुतळा आहे, नेपच्यून एक गॉड आहे आणि तो त्या हॉर्सला, त्या सी हॉर्सला कंट्रोल करतोय, त्या सी हॉर्सला तो कंट्रोल करतोय, असा तो पुतळा बनवलेला आहे. आणि तो कोणी बनवलेला आहे पुतळा? क्लॉज ऑफ इन्सबर्ग. क्लॉज ऑफ इन्सबर्गने ब्रॉन्झ मध्ये तो पुतळा त्याच्यासाठी बनवलेला असतो. ओनली फॉर मी, त्याच्यासाठी बनवलेला असतो. मीन्स दॅट इंडिकेट्स हिज कॅरेक्टर, हाऊ डॉमिनेटिंग ही इज, अँड ही इज ट्राय